पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री प्रकरणाचा विषय मागच्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. या विषयाच्या अनुषंगाने धर्मदाय आयुक्त अमोक कलोटी यांच्यासमोर एक तातडीची सुनावणी झाली होती. ज्या सुनावणीमध्ये धर्मदाय आयुक्तांनी सहधर्मदाय आयुक्त जे आहेत ते या जैन बोर्डिंगमध्ये जातील आणि त्या ठिकाणी त्या मंदिराची पाहणी करतील, जागेची पाहणी करतील असे आदेश दिले होते. आज अखेर ती पाहणी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र हा सगळा विषय होत असतानाच आणखीन एक विषय समोर आला, की या सगळ्या विषयामध्ये जवळपास 46 मजली इमारत बांधण्याचा प्लॅन जो आहे तो दिलेला होता आणि सेल डीड जी आहे ती देखील झाली होती, ज्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेची तत्परता सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. अगदी रविवारी या सगळ्या विषयामध्ये कामकाज झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं होणारे आरोप प्रत्यारोप आणि कुठेतरी या मागच्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंगचा मुद्दा कुठेतरी डायव्हर्ट केला जातोय का, असे सगळे प्रश्न उपस्थित केले जात असताना याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुणे शहरातलं सामाजिक आणि राजकीय वातावरणही ज्यांनी अनेक वर्षांपासून जवळून पाहिलेलं आहे. पुणे शहराच्या सामाजिक क्षेत्रांमध्ये जे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत ते बाळासाहेब रुनवाल उर्फ मामा, जे पुणे शहरामध्ये मामा या नावाने प्रसिद्ध आहेत. मामा, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जैन बोर्डिंगचा जो विषय आहे कुठेतरी मूळ मुद्द्याला बगल दिली जाते. प्रशासकीय यंत्रणांची जी काही तत्परता आहे ती कुठेतरी झाकली जाते. काय सांगा? पहिली संपूर्ण पुणेकरांना, महाराष्ट्रकरांना माझा नमस्कार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मी जर एखादा प्लॅन टाकला किंवा मी जर माझं एखादं छोटंसं काम घेऊन अधिकाऱ्यांकडे गेलो, महानगरपालिका असो किंवा कुठलाही सरकारी अधिकारी असो, चक्कर पे चक्कर, तारीख पे तारीख हा प्रकार असतो. इथे इतकी तत्परता का दाखवली गेली, कशी दाखवली गेली? जो काही प्लॅन महानगरपालिकेकडे आला होता तो महानगरपालिकेने त्याचे कायदे पाहिलेत का? जो ट्रस्ट डीड होता ते वाचलं का? ट्रस्ट डीडमध्ये असं लिहिलेलं आहे, असं जे सगळे त्यांचे वकील पांडे म्हणतात की ट्रस्ट डीडमध्ये असं लिहिलेलं आहे की ही जमीन तुम्हाला विकता येणार नाही. मग ही कशी काय व्यवहार झाला, मग तो लीजवर कसा गेला? ह्या सगळ्याच्या गोष्टी ज्या आहेत हे फक्त राजकारणी सामील नाही, तर याच्यात सगळ्यात मोठा रोल जो आहे तो सरकारी बाबूंचा आहे. इतके दिवस हे सगळं चाललेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्या सर्व अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे. 15 दिवसात त्याची चौकशी केली पाहिजे आणि चौकशीत जर ते अधिकारी दोषी आढळले तर त्यांना ताबडतोब खटला भरून, त्यांच्यावर खटला भरून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. ही भूमिका सर्वसामान्य नागरिकांची आहे. सर्वसामान्य नागरिक स्वतः समोरून येत नाही बोलायला, कारण त्याच्यावरती दहशत असती, भीती असती. मग माझ्यासारखा माणूस समाजासाठी आयुष्य दिलेला आहे, मी बोलायला पुढे आलो. यामध्ये जर आपण पाहिलं तर बुलढाणा अर्बन बँकेचा जो व्यवहार झाला होता, जो कर्जाचा बोजा चढवण्याचा प्रकरण होतं, ते अगदी रविवारी सँक्शन झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. इतकी तत्परता खरं तर एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी जर एखाद्या त्याला कर्ज प्रक्रिया करायची असेल तर अनेक प्रोसेसमधनं जावे लागते. मग NOC घ्या, मग या सगळे विषय करा, असे सगळे विषय जे आहेत ते करावे लागतात. इथे मात्र कुठेतरी प्रशासकीय यंत्रणेवर राजकीय यंत्रणेचा वरदहस्त होता असं म्हणायचं. आता बुलढाणा अर्बन बँक असो किंवा ती कर्नाटकमध्ये कुठली बँक असो, यांची इज्जत आता स्टेगला लागलेली आहे. जनतेचे पैसे त्यांच्याकडे आहेत आणि ते जर अशा प्रकारे पैसे वाटणार असतील तर मग जनतेने त्यांच्याकडे पैसे ठेवायचे का नाही ठेवायचे, हा सगळ्यात मोठा जनतेने विचार केला पाहिजे. कारण फार विश्वासानं जनता यांच्याकडे पैसा ठेवतं की माझ्या पैशाला कुठं धक्का लागणार नाही. पण मग हे असे गैरप्रकार होत असतील तर मग बँकेचे अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत तर आहेत, मग त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे. जैन बोर्डिंगचा जो विषय आहे मामा, याच्यामध्ये जर आपण पाहिला आणि पूर्ण डॉक्युमेंट जर आपण अगदी बारकाईने पाहिले तर ग्राउंड पासून ते केंद्रातली देशातली जी काही राज्यातली सुद्धा अगदी यंत्रणा ही सगळी कुठेतरी यामध्ये गुंतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ज्या धर्मदाय आयुक्तांनी स्टेटस्को दिला त्याच धर्मदाय आयुक्तांनी या अगोदर परवानगी सुद्धा त्या ठिकाणी विषयाला आपल्याला दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि मग कर्ज प्रकरण आणि मग त्या प्लॅन मधनं गायब केलेलं मंदिर ज्यावेळी जनरेटा वाढला, ज्यावेळी जनाक्रोश लोकांचा, जैन बांधवांचा समोर आला, त्यावेळी ते मंदिर पुन्हा प्लॅन मध्ये तसंच दाखवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. याच्यात असं आहे की चोरांनीच पोलिसांना सांगायचं की मुद्देमाल कुठे ठेवलाय, मी दाखवायला येतो. ही सगळी यंत्रणा इतकी सडलेली आहे की धर्मदाय आयुक्त सुद्धा परवानगी देतात कशी? महानगरपालिका, तिथे 250 झाडं आहेत, मग तिथे ज्याही बिल्डिंगला परवानगी दिलेली आहे, सुरुवातीला मंदिर गायब होतं, नंतर परत मंदिर आलं, मग हे तुम्ही रातोरात करता कसं? ह्यामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी पॉलिटिशियन लोकांची तर आहेच. सगळेच एका माळेचे मणी आहेत असं
म्हणायला सर्वसामान्य माणूस आता तयार झालेला आहे. पण मग जर सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी असा जर त्यांना सपोर्ट करत असतील, तर दुर्दैवानं लोकशाहीची संपूर्ण सिस्टीम जी आहे ती भरभटलेली आहे, भरकटलेली आहे आणि बरबाद झाली असं म्हणायला खेद व्यक्त करावा लागतो. ज्यावेळी आपलं सरकार सत्तेवर आलं होतं, त्यावेळी आपल्या सरकारचं एक स्लोगन होतं, ना खाऊंगा ना खाने दूंगा. मग 25 डिसेंबरला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजींच्या जयंतीच्या निमित्तानं सुशासन दिवस सुद्धा साजरा केला जातो. मात्र प्रशासनामध्ये कुठेतरी सुशासन जे आहे ते आपल्याला अजूनही पाहायला मिळत नाही. अजूनही भ्रष्टाचार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर बोकाळल्याचंच आपल्याला पाहायला मिळतंय. भ्रष्टाचार बोकळलाय नाही, भ्रष्टाचाराशिवाय काहीच होत नाही, भ्रष्टाचाराशिवाय काहीच होत नाही. तुमचं एक छोटंसं काम असेल आणि तुमचं लीगल असेल, तरी तुम्हाला त्या टेबलावर पैसे द्यावे लागतात. त्याच्यापेक्षा मी म्हणतो सरकारने एकदा क्लिअर करून टाकावं, की ह्या लीगल कामाला सुद्धा तुम्हाला त्या अधिकाऱ्याला एवढे पैसे द्यावे लागतील आणि तो बोर्ड लावावा. एक छोटं उदाहरण देतो. प्रत्येक राजकीय पक्षाचे आता जनता दरबार भरायला लागलेत. प्रत्येक नगरसेवक, आमदार, खासदार त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं, की 50,000 लोकं आली, 25,000 लोकं आली, एवढी लोकं आली, एवढ्या लोकांचे ताबडतोब अधिकाऱ्याला फोन करून. अहो, त्या अधिकाऱ्यांनी तो माणूस चकरा मारून गेल्यानंतर सुद्धा काम केलं नाही म्हणून तुमच्याकडे यावं लागतं. ती सिस्टीम कशी सुधारेल याचा तुम्ही विचार करा. तुम्ही हे रील टाकू नका, माझ्या जनता दरबारामध्ये 50,000 लोकं आली आणि त्या माध्यमातून मी हे लोकांची कामं केली. तुम्ही फोन उचलता आणि त्या अधिकाऱ्याला फोन करता, हे काम झालं पाहिजे. पण त्यांनी त्याची जबाबदारी असताना का नाही केलं याचा कधीतरी विचार-विमर्श करा. अनेक चांगले अधिकारी मामा या अगोदर आपण पाहिले होते, की जे स्वतंत्रपणे आपला निर्णय सिस्टमच्या विरोधात, सरकारच्या विरोधात जाऊन ते काही निर्णय घेताना आपल्याला पाहायला मिळत होते. आता मात्र तसे काहीसे अधिकारी ज्यांचा काना कुठेतरी आपल्याला तो म्हणजे सिस्टमने सांगितलं तर सिस्टमच्या विरोधात चुकीचं असेल तर चुकीला चूक म्हणणारे असे अधिकारी आता पाहायला मिळत नाहीत. ही परिस्थिती का निर्माण झाली का? काही सगळे हातात हात घालून चालतात. सगळ्यांचे जे काही सगळ्यांनाच मधाचं बोट दाखवलं गेलेलं आहे. सगळेच त्याच्यामध्ये सामील आहेत. म्हणजे परवा दिवशीची एक बातमी वाचली, की तुकाराम मुंढे यांच्याविषयीचं पब्लिकमध्ये असलेला प्रचंड मोठा आदर आणि नेमकं त्यांनी घर बदली केलं तर 70 लाखाचं फर्निचर केलं. तिथून पुढे परत लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरू केलं. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला समाजासमोर असता, त्यावेळेला एक भूमिका असते आणि समाजाच्या पाठीमागे तुमची वेगळं वागणं असतं. मग ही जी काही लॉबी आहे, सरकारी नोकरांची लॉबी, त्यांना दर 4 वर्षाला वेतन आयोग, सगळ्या सुविधा, सगळ्या गाड्या, घोडे सगळं असताना सुद्धा तुम्ही जर एखाद्या राजकारणाला सांगितलं, की हे होणार नाही, तर त्याची काय हिंमत आहे तुम्हाला प्रेशर करायची. पण मग त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा कुठे ना कुठेतरी लाभार्थी आहात. एक छोटंसं उदाहरण सांगतो. श्रीनिवास बोनाला ज्या वेळेला ह्या सगळ्या पुण्यामधल्या ज्या काही सिस्टीम्समध्ये मोठे अधिकारी होते, नवीन काही करायचं असेल तर त्यांच्याकडून ते सगळं पास व्हायचं. एका उड्डाणपुलासंदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी मीटिंगमध्ये, ते आमच्या समोरच होते. मी त्यांना म्हटलं, की बोनाला साहेब, हे न होणारं काम तुम्ही सँक्शन कसं करता? बरं, तुम्ही सँक्शन करता, त्याच्यानंतर तुम्ही टेंडरही काढता. तर ते आमदार माधुरी मिसाळ सुद्धा माझ्याबरोबर होत्या. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आम्हाला प्रचंड प्रेशर असतं. म्हटलं, जर तुम्हाला प्रेशर आहे तर तुम्ही तसं ओपन करा, की ह्या प्रेशरच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी हे करायचं आहे. मग तुम्ही लाभार्थी आहात म्हणूनच तुम्ही सुद्धा काही नाही करत ना, गप्प बसता ना. शेवटी आमच्या प्रेशरमुळं तो वाय उड्डाणपूल मार्केट यार्डचा कॅन्सल करावा लागला. मग हे सगळं सामान्य माणसानं प्रत्येक वेळेला किती भांडायचं, किती लढायचं? बरं, ज्यांची जबाबदारी आहे ते काहीच करत नाहीत आणि मग पब्लिक न करती आहे असं म्हणून तुम्ही मोकळं होता. पण तुमची जबाबदारी, तुम्ही काहीतरी कायदेशीर कारवाई करा ना. या सगळ्या विषयामध्ये म्हणजे जैन बोर्डिंगच्या विषयामध्ये प्रशासनाचं आणि ट्रस्टी मंडळाचं कुठेतरी संगनमत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यातून मग तो प्लॅन जो आहे तो सँक्शन झाला. जिथे आता ते म्हणतात 23 मजली इमारत होईल. मात्र जर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स वगैरे मिळाला आणि सगळे विषय पुढे मार्गी लागले तर जवळपास 46 मजली इमारत तिथे उपस्थित म्हणजे बांधली जी आहे ती जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ट्रस्ट मंडळाला असा कुठला ठराव जो आहे तो संमत करता येतो का? त्यांना तसा अधिकार असतो का? नाही, याच्यामध्ये कसं आहे, घटनेमध्ये काय लिहिलेलं आहे त्या हिशोबाप्रमाणे ट्रस्ट वागलं पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, माझा ह्या गोष्टीला विरोध आहे, की जिथं मेट्रो चालली तिथे 4 FSI, 5 FSI, 6 FSI द्या. कशासाठी देता तुम्ही? त्याच्या मागचं कारण काय? ही पुण्यामध्ये जो बकाळपणा वाढलेला आहे, किंवा पुढच्या दृष्टीने तुम्ही पुण्याला पाणी, ड्रेनेज, रस्ते हे पुरवू शकताल का? म्हणजे मेट्रोच्या शेजारून ज्या काही बिल्डिंग आहेत त्याला तुम्ही 5-5 FSI देता, 4-4 FSI देता, हे पहिली बंद करा.
दुसरी गोष्ट, ट्रस्टला ही जागा विकण्याची, लीज करण्याची किंवा कोणाला पार्टनरशिपमध्ये घेऊन तयार करायची परवानगीच नाहीये. बरं, ज्या वेळेला 1958 साली हा ट्रस्ट स्थापन झाला त्यावेळेला तिथं त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ह्यांना ती विकता येणार नाही किंवा लीज करता येणार नाही. हाईट सगळ्यात महत्त्वाची काय आहे की जी जैन बोर्डिंगला जागा देणार आहेत, हे 10,000 स्क्वेअर फूट जे काही बांधून देणार आहेत ते सुद्धा 99 वर्षाचे लीजनी देणार आहेत असं कागदपत्र दाखवतं. म्हणजे याचा अर्थ सगळेच ह्याच्यात बरबटलेले आहेत. बरं, ही काय एकट्या एका माणसाची खेळी नसणार आहे, खालून वरपर्यंत याच्यामध्ये सगळेच बांधील असणार आहेत. ह्या गेल्या 15 दिवसात हा जो गदारोळ उठलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी याच्यावर एकही स्टेटमेंट केले नाही, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्र्यांनी याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळं घाईघाईमध्ये केलेलं आहे, गैरप्रकाराला मदत केलेली आहे, त्या अधिकाऱ्यांना ताबडतोब सस्पेंड करा. कमिटी नेमा 15 दिवसात निर्णय घ्या त्याच्यावर, तर काही ना काहीतरी सुधारणा दिसतील. अन्यथा विषय बाजूला घेऊन भरकटून तो शांत करण्यात येईल. एकमेकांवर आरोप करून हे सगळे जे काय आत्ताचं चाललेलं आहे, आता जनतेला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळे एकत्रितपणात काम करतात. स्टँडिंग कमिटीमध्ये काय होतं महानगरपालिकेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सभागृह नेता कशासाठी असतो हेही माहिती आहे. मग जर परत एक उदाहरण देतो की काही वर्षापूर्वी 15 लाख 20 लाखामध्ये जलपर्णी काढली जायची नदीमध्ये असलेली. एकदम एक माननीय 23 कोटीचं टेंडर काढतात. अधिकाऱ्यांना जर माहिती आहे की हे 15 लाखात 20 लाखात निघते, तर त्यांनी 23 कोटीला सँक्शन दिलं कसं? टेंडर निघालं, टेंडर पास व्हायची वेळ आली आणि मग आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या आल्यामुळे ते टेंडर कॅन्सल करावं लागलं. पण मग त्याची चौकशी झाली का? ज्या अधिकाऱ्यांनी त्या जलपर्णी प्रकरणात सुद्धा माननीयांना मदत केलेली आहे त्यांच्यावर कारवाई का नाही झाली? ज्या वेळेला जर कारवाई झाली असती तर हे असले गैरप्रकार व्हायला पायबंद झालं असतं आणि पुढे कोणाची अशी डेअरिंग नसती झाली की आपण या प्रत्येक गैरप्रकाराला सामील होऊ. आता काही वेळापूर्वी जैन बोर्डिंगमध्ये तिथले जे ट्रस्टी होते जयंत नांदुरकर, ते आले होते. खरं तर हा सगळा वाद समोर आल्यानंतर ट्रस्टी म्हणून ते पहिल्यांदा त्या ठिकाणी आले होते. त्यांची अशी भूमिका होती की या ठिकाणी ज्यावेळी आम्ही रिकन्स्ट्रक्शन करणार आहोत, तर ते रिकन्स्ट्रक्शन करत असताना मंदिराला कुठलाही आमचा धोका नसणार आहे किंवा आम्ही बोर्डिंगची जागा जी आहे ती तशीच ठेवणार आहोत. यातून आपल्याला काही इन्व्हेस्ट जी आहे ती भविष्यामध्ये आपल्यालाच ट्रस्टला जी आहे ती मिळणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला तिथले जे जैन बांधव होते त्यांचा असा मुद्दा आहे की ट्रस्टने या सगळ्यामध्ये गैरव्यवहार जो आहे तो केलाय, अपहार केलाय आणि त्यातून मग ट्रस्ट त्यांच्या फायद्यासाठी, ट्रस्टी मंडळ त्यांच्या फायद्यासाठी हे हा सगळा घाट जो आहे तो अगदी अल्प किमतीमध्ये म्हणजे 2500 कोटींची जमीन किंवा 2500 कोटींचं जे बोर्डिंग आहे ते 230 कोटींना विकण्याचा घाट घालतो. हे पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांनी जे सुरुवातीला चॅरिटी कमिशनरकडे दाखवलं की ती मोडकळीला आलेली आहे, हा सगळा गैरप्रकार आहे, म्हणजे हे 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 सगळं खोटं आहे. आता ट्रस्टवाले सुद्धा आत्ता जे येऊन सारवासारव करतात की अंगलट येतंय म्हणून, आणि ज्यांच्याबरोबर त्यांनी हे केलेलं आहे त्यांचं प्रेशर आहे की तुम्ही पुढे या. आता चकोर गांधी याच्यामध्ये होते, तेही ट्रस्टी होते, पण आता ते समोर आलेत आणि मी राजीनामा दिलेला आहे, मी समाजाबरोबर आहे. मग मोहळांनी सुरुवातीलाच जर क्लिअर केलं असतं की मी समाजाच्या मागणीला पुढे येतो आणि त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतो, तर विषय त्याच वेळेला संपला असता, लांबला नसता. हे सगळी मिलीभिगी बघत आहे सगळ्यांची. सगळ्यांना याच्यामध्ये मध चाखायचंय आणि मोठ्या प्रमाणावर मध चाखायचंय म्हणून हे सगळं चाललेलं आहे. ट्रस्टी जबाबदार आहेत. आता हे सुद्धा 20-25,000 लोक जेव्हा रस्त्यावर आले त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं की हा विषय फार गंभीर आहे, अन्यथा सुरुवातीला कोणी त्याची दखल घ्यायलाही तयार नव्हतं. आता असे गैरप्रकार होऊ नयेत अशी जर सगळ्यांची इच्छा असेल तर समाजातल्या प्रत्येक माणसानं, प्रत्येक पुणेकरांनं जागृत झालं पाहिजे. त्याच्या शेजारी काय जळतंय हे जर त्याला समजलं तर त्यांनी पुढं आलं पाहिजे. कोणालाही भिवून किंवा कोणाची दहशत पाहून त्यांनी माघार घेता कामा नाही. शेवटी एक ना एक दिवस मरायचंच आहे सगळ्याला. माझ्या जर मरण्यामध्ये त्याचा एखाद्याचा माननीयाचा हात असेल तर मला कोणी रोखू शकणार नाही. मग त्या हिशोबानं मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडतो. आम्हाला समाज जागृत झाला पाहिजे अशी भूमिका तुम्ही जी आहे ती मांडल्याचं पाहायला मिळत आहे. पण या सगळ्या विषयामध्ये ही जी सिस्टीम आहे कुठेतरी भ्रष्टाचारी झालेली ही सगळी यंत्रणा किंवा भ्रष्टाचार बोकाळत असताना सुद्धा आयएस दर्जाचे अधिकारी शांतता बाळगतात का? तर राजकारण्यांचं प्रेशर आहे म्हणून. ही सगळी यंत्रणा जर बदलायची असेल तर नेमक्या काय उपाययोजना कराव्या लागतील किंवा काय केलं तर खऱ्या अर्थानं सुशासन पर्व भारतामध्ये येईल? आता सध्या एक 2-3 रील फार
प्रसार माध्यमांवर येतात ते नामदेवराव जाधव आहेत, एक भावे आहेत. ते सरकारी अधिकाऱ्यांकडे जाऊन सांगतात की बाबा हे काम तुम्ही असं असं का थांबवलंय. ते सरकारी अधिकारी म्हणतात की तुम्ही रेकॉर्डिंग करू नका, पण कायद्यानेच परवानगी दिली आहे त्यामुळं ते हे करतात. अधिकारी जर त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत जर काम करत असेल तर समाजाला सुद्धा काय गरज आहे एवढ्या सगळ्या आंदोलनात भाग घ्यायची. समाज जागृत झाला म्हणून तर हे आंदोलन झालं ना. ठीक आहे ना, 2 लाख जैनांपैकी 25,000 जैन लोक समोर आली, पण तोही मोठा म्हणजे लहान आकडा नाहीये ना. त्या माध्यमातून तुम्ही हा विचार केला पाहिजे की प्रत्येकानं आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे. आज मला सांगा, प्रत्येक नगरसेवक हा बिल्डर झालेला आहे, कुठल्याही पक्षाचा असो. त्याला विचारल्याशिवाय तुमच्या भागामध्ये कुठलंच काम होऊ शकत नाही. आणि मग आता प्रत्येक बिल्डर काय करतो, पहिली कार्पेट एरियानुसार अतुल संतांनी ज्या वेळेला कन्स्ट्रक्शनमध्ये होते त्यावेळेला कार्पेट एरियानुसार त्यांनी मोठमोठ्या स्कीम्स केलेल्या आहेत. मेरा सोसायटी 1, मेरा सोसायटी 2, 200-200, 300-300, 400 फ्लॅटचे स्कीम्स केलेले आहेत. त्यानंतर 10%, 15%. आज सुपर बिल्टअप 40% झालेलं आहे. म्हणजे चितळेंनी उद्या जर 1 लिटर दुधाचे पैसे घ्यायचे आणि 600 ml दूध द्यायचं, ते चालेल का? पण ह्याच्यात बिल्डरांचं काय म्हणणं येतंय की आम्हाला प्रत्येक टेबलावर तेवढे पैसे द्यावे लागतात. जर मला ₹400 आणि ₹500 पर स्क्वेअर फूट परवानग्यांसाठी 20 टेबलांवर द्यावं लागत असतील तर मी काय करायचं? मग कुठेतरी तुम्ही कायदा सक्षम करा ना. किती परवानग्या किती दिवसात मिळाल्या पाहिजेत हा कायदा असताना सुद्धा तुम्ही प्रत्येक ठिकाणी ते बोर्ड लावा की तुम्ही एखाद्या कामासाठी आलेला आहात, नळ दुरुस्तीच्या कामासाठी आलेला आहात, तुम्ही अर्ज दिलाय, हे 15 दिवसात तुमचं काम नाही झालं तर तुम्ही कोणाला तरी पुढे वरिष्ठाकडे जा. मग पूर्वी लोकशाही दिन असायचा, आता आहे का नाही माहिती नाही, पण लोकशाही दिनामध्ये आलेले शेकडो तक्रारींची कधीच शहानिशा झाली नाही. त्याच्यावर काही निकाल लागला नाही. लोक आपले दर आठवड्याला कामधंदा सोडायचे, 1 दिवसभर थांबायचे. आणि परत जर लोकांना हेच विश्वास दिला की तुम्ही गेल्यानंतर तुमचा अर्ज दिल्यानंतर तुमचं काम ताबडतोब होईल. जेन्युइन काम, आता अनधिकृत कामं एका रात्रीत व्हायला लागलीत आणि अधिकृत कामाला वर्षानुवर्ष लागतंय. मग माणसाला काय करणार? माणसाने ही लोकशाही आहे का नाही याच्यावरचा विश्वास लोकांचा उडायला लागलाय. याच्यावर राजकर्त्यांनी विचार केला पाहिजे. सर्वसामान्य माणसाचं काम हे पद्धतशीरपणे विना चिरीमिरीचं कसं होईल याच्याकडे कटाक्षपणे राजकीय नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि समाजाने चुकीच्या गोष्टीला प्रतिकार करावा. काही होत नाही, कुणाला भेऊ नका, आपल्यापेक्षा जास्त हे वितरे असतात. त्यामुळं आपल्या सामान्य माणसाची ताकद आपण आहोत म्हणून ही लोकशाही टिकून आहे, ही भावना जर मनामध्ये ठेवली तर आपण काही वाटेल ते करू शकतो समाज सुधारण्यासाठी. जय हिंद. निश्चितच पुण्यातला जो जैन बोर्डिंगचा जमीन विक्रीचा विषय होता त्या विषयाच्या अनुषंगाने सरकारी यंत्रणांनी दाखवलेली तत्परता, मग एका बँकेने तर रविवारी कशा पद्धतीने ते कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी दिलेलं सँक्शन लेटर होतं, या सगळ्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने काम करते किंवा प्रशासकीय यंत्रणांमध्ये कसे बदल होत आहेत आणि ही यंत्रणा सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या अनुषंगाने पुणे शहरातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बाळासाहेब रुनवालजींशी आपण चर्चा केली आणि त्यांनी सुद्धा अतिशय परखडपणे त्यांची मतं जी आहेत ती मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरा पर्सन हर्षद मुजुमदार सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.